नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी श्रीकांत गुरव तुमचं या आजच्या चर्चासत्रामध्ये डिजिटल चर्चासत्रामध्ये स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत डाळिंबातील सूत्रकृमी नियंत्रणासंदर्भात. आणि डाळिंबातलं परिणामकारक सूत्रकृमी नियंत्रण हे भारतातल्या पहिल्या खऱ्याखुऱ्या सूत्रकृमीनाशकाबरोबर आपण त्याचा वापर करून कसं करू शकतो हे आज आपण पाहणार आहोत. मी श्रीकांत गुरव, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट लीड, अदामा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. मी तुमचं या चर्चासत्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तसं आपण आता कोरोनाच्या पॅन्डेमिक मध्ये आहोत, तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी सेफ राहा, हेल्दी राहा आणि आई जगदंबेच्या कृपेने आपण सगळे सुरक्षित असाल अशी मी आशा करतो. आणि पुढच्या प्रेझेंटेशनला सुरुवात करतो. आज आपण डाळिंबाबद्दल बोलत आहोत. तर डाळिंब उत्पादनामध्ये भारत हा जगातला सर्वात मोठा उत्पादन करणारा एकमेव देश आहे. आणि भारतामध्ये डाळिंब लागवडीखालील एकूण क्षेत्रफळ जवळपास 1,27,000 हेक्टर इतके आहे. भारत हा असा जगामध्ये एकमेव देश आहे की जिथे पूर्ण वर्षभर डाळिंब बाजारामध्ये उपलब्ध असते. आणि त्या डाळिंबाची भगवा जातीची व्हरायटी ही जगभरामध्ये त्याच्या चवीसाठी आणि उत्तम दर्जासाठी प्रसिद्ध आहे. पण एक खंत अशी आहे की जरी आपण जगभरामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन जरी करत असलो तरी सुद्धा आपलं निर्यातीमध्ये आपली जी संख्या आहे ती फार कमी आहे. तर याच्यासाठी काही कारणं आहेत. तर त्या कारणांमध्ये आपण जाणार नाहीये, पण ही छोटीशी पार्श्वभूमी मी तुम्हाला भारतातल्या डाळिंबाची दिलेली आहे. आणि अजून एक, जसं आपण म्हणतो की आरोग्यदायी फळ म्हणजेच सफरचंद, तसंच डाळिंबाला सुद्धा दाणेदार सफरचंद असं म्हणलं जातं. जर तुम्ही त्याचं शास्त्रीय नाव बघाल तर पोनिका ग्रॅनाटम हे त्याचं शास्त्रीय नाव आहे. त्यात पोमम म्हणजे ऍपल आणि ग्रॅनाटस ग्रॅनी म्हणजे सीड्स, हेच त्याला सीडेड ऍपल म्हणजेच दाणेदार सफरचंद असं म्हणलं जातं. कारण डाळिंबाचे सुद्धा जे आरोग्यदायी फायदे आहेत ते सफरचंदा इतकेच आहेत. तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की जेवढ्या लोकांना तुम्ही भेटत असाल किंवा ज्या तुमची चर्चा होत असेल तर तुम्ही डाळिंब हे सफरचंदासारखंच आरोग्यदायी आहे हे सुद्धा तुम्ही सांगू शकता. एक जुन्या काळामध्ये एक म्हण प्रसिद्ध होती, एक अनार सो बिमार. हिंदीमध्ये ती म्हण होती. याचा अर्थ असा की जर 100 बिमारी असतील तर त्याला एक अनार पुरेसं होतं. पण आज जर परिस्थिती बघाल तर हे अनार आहे त्याला 100 बिमारी झालेली आहे. तो एक अनार 100 बिमार, लेकिन आज अनार ही खुद ही है बीमार, अशी परिस्थिती आहे. आणि जर तुम्ही बघाल तर अनारवरती बरेचशा किडी, बरेचशे बुरशी, बरेचशा बॅक्टेरिया, निमॅटोड आणि मी तर असं ऐकलंय काही व्हायरसचा सुद्धा अटॅक हा डाळिंबावरती होतोय. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून डाळिंब आपल्याला पिकवायचे आणि डाळिंबाची आपल्याला निगा राखायची आहे, जेणेकरून आपल्याला चांगला उत्पादन घेता येईल, चांगले रेट आपल्याला मिळतील आणि त्यातून आपण चांगला नफा मिळवू शकू. तर ह्या सगळ्या अडचणींमधून, ह्या सगळ्या रोगांमधून जे अतिशय घातक जे रोग आहेत ते म्हणजे आपल्याला डोळ्याने दिसणारे बॅक्टेरियल ब्लाइट ज्याला म्हणतात, तेल्या, तेलकट डाग आणि दुसरा मर रोग, हे आपल्याला डोळ्याने दिसणारे सर्वात घातक रोग आहेत. आणि मी त्याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो आजच्या ह्याच्यामध्ये की जो डोळ्यानं न दिसणारा शत्रू आहे तो ह्या दोन रोगांना मूळ आहे किंवा दोन रोगांना कारणीभूत ठरलेला असा हा डोळ्यानं न दिसणारा असा निमॅटोड आहे. तर हा निमॅटोड हा तुम्हाला मधल्या फोटोग्राफ मध्ये दिसत असेल की हा निमॅटोड ह्या मर रोगाला आणि तेलकट डागाच्या आक्रमणाला कसा कारणीभूत ठरतो हे आपण पुढच्या काही स्लाइड्स मध्ये बघणार आहोत. तर निमॅटोडचा विषय निघालेलाच आहे आणि निमॅटोडचीच आपली चर्चा आहे. तर तुम्हाला एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा अतिशय सूक्ष्म जीव आहे आणि तो पारदर्शक स्वरूपात असतो. तसे निमॅटोड हे भरपूर प्रकारचे असतात. निसर्गामध्ये भरपूर निमॅटोड आहेत, पण आपल्याला आपल्या पिकांना हानी करणारे जे निमॅटोड असतात त्याला प्लांट पॅरासिटिक निमॅटोड म्हणतात. त्याच्यामध्ये आणि इतर निमॅटोड मध्ये काय फरक आहे तर याच्या तोंडामध्ये एक स्टायलेट्स असतो, एक सुई सारखा एक अवयव असतो जो तुमच्या मुळांना, ज्या पांढऱ्या मुळ्या आहेत डाळिंबाच्या, त्यांना पंक्चर करत असतो आणि त्यातून रस शोषून घेत असतो. तर असा हा निमॅटोड हा बऱ्याच लोकांचं मूळ आहे आणि ह्या निमॅटोडला कंट्रोल करणं आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. तर ह्या निमॅटोडचा जीवनक्रम जर तुम्ही बघाल तर 20 ते 25 दिवसामध्ये निमॅटोड त्याचा जीवनक्रम पूर्ण करतो. आणि पहिली निमॅटोडची अवस्था ही अंड्यामध्ये असते आणि दुसरी अवस्था ही ज्या वेळेला बाहेर पडते
ती नुकसानदायक अवस्था असं म्हणलं जातं. डॅमेजिंग स्टेज जी आहे निमॅटोडची ती दुसरी अवस्था आहे. त्यानंतर ती निमॅटोडची जी मादी किंवा नर हे त्या मुळीकडे आकर्षित होतात आणि त्या आकर्षित होऊन त्याला ते पंक्चर करतात, त्याच्यामध्ये काटा घुसवतात, त्याच्यातून रस शोषायला लागतात. आणि अजून एक गोष्ट निमॅटोड बद्दल चमत्कारिक अशी आहे की नर आणि मादीचं मिलन न होता सुद्धा मादी पिल्लांना जन्म देऊ शकते आणि एक मादी जवळपास 500 ते 800 अंड्यांचं उत्पादन ही एक मादी करू शकते. तर हे किती भयानक हा निमॅटोड आहे. आणि भारतभरामध्ये किंवा डाळिंबामध्ये जो निमॅटोड सापडतो तो रूट नॉट निमॅटोड आहे, म्हणजे मुळांवरती गाठी करणारा निमॅटोड. तर डाळिंबामध्ये निमॅटोड वाढण्यामागची कारणं काय आहेत? तर नर्सरी प्लांट मधूनच संसर्ग आल्यामुळे देशभर निमॅटोडचा प्रसार झाला. ठिबक सिंचन म्हणजे सतत ओलावा असतो, त्याच्यामुळे निमॅटोडला अतिशय फेवरेबल वातावरण तिथे तयार झालं. आणि वर्षभर उत्पादन म्हणजेच आपलं काय पीक फेरपालट होत नाही, कारण डाळिंब एकदा लावल्यानंतर ते 10 ते 15 वर्ष एकाच ठिकाणी असतं. त्यानंतर निमॅटोड बद्दलची जागरूकता ही लोकांमध्ये कमी आहे. जरी डाळिंबाचा शेतकरी हा ऍडव्हान्स शेतकरी समजला जातो किंवा द्राक्षाचा शेतकरी हा ऍडव्हान्स समजला जातो, पण निमॅटोड बद्दल मी असं बघितलं की ह्या शेतकऱ्यांमध्ये सुद्धा थोडी जागरूकता ही थोडीशी कमी आहे. पण आपण ती जागरूकता करण्याचं काम करणार आहोत आणि त्याद्वारे तुम्हाला भरपूर माहिती आदामामधून तुम्हाला मिळत राहील. आणि आतापर्यंत एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की कुठलंही परिपूर्ण समाधान आतापर्यंत निमिट्सच्या आधी बाजारामध्ये उपलब्ध नव्हतं. तर ही झाली कारण की डाळिंबामध्ये निमॅटोड का वाढला किंवा डाळिंबामध्ये निमॅटोड हा प्रस्थापित का झाला. तर निमॅटोड संसर्गाची जमिनीवरची लक्षणं जर तुम्ही बघाल तर तुम्हाला झाडावरती काय दिसतं, तर अन्नद्रव्याची कमतरता आहे असं भासतं आपल्याला. त्याच्यानंतर खुंटलेली वाढ, पानं पिवळी पडणं, फळांची संख्या आणि आकार कमी असणं आणि झाडे मर रोगास लवकर बळी पडणं, ही लक्षणं आपण म्हणू शकतो की जमिनीवरची लक्षणं, म्हणजे आपल्याला डोळ्यानं जी लक्षणं दिसू शकतात ती ही लक्षणं. तर हे काही फोटोग्राफ्स आहेत, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की मर रोग आणि निमॅटोड ह्यांची जर युती झाली तर बागेमधलं झाड हे लवकर मर रोगाला बळी पडत आहे. आता जमिनी खालची लक्षणं कुठली, तर ज्या खादाड मुळी आहेत म्हणजे पांढऱ्या मुळी त्याच्यावरती गाठी तयार होतात. मर रोगाच्या बुरशीमुळे निमॅटोडग्रस्त मुळी ही सडते. त्याच्यानंतर मुळी ही खुंटलेली असते. पांढऱ्या मुळींची वाढ होत नाही आणि बागेमध्ये हळूहळू मर रोगाचे प्रमाण हे वाढलेलं दिसतं. तर ही जमिनी खालची लक्षणं आहेत. तर तुम्ही दोन्ही लक्षणं जर बघाल आणि तुम्ही जर ही लक्षणं आपल्या बागेमध्ये दिसत असतील तर निश्चितच निमॅटोड बद्दल तुम्हाला खबरदारी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर आता ह्यासाठी सोल्युशन काय, तर आदामा सादर करताय निमिट्स. निमिट्स हे भारतातलं पहिलं खरं दाणेदार स्वरूपातलं सूत्रकृमीनाशक आहे. निमॅटोडला सूत्रकृमी सुद्धा असं म्हणतात मराठीमध्ये. तर हे दाणेदार स्वरूपातलं निमिट्स हे तुम्हाला उपलब्ध झालेलं आहे आणि हे डाळिंबामध्येही तुम्ही त्याचा वापर करू शकता. तर तो कसा करायचा, तर हे एक नाविन्यपूर्ण रसायनशास्त्र आहे, नवीन केमिस्ट्री आहे निमिट्सची. ही केमिस्ट्री इंडियामध्ये उपलब्ध नव्हती आणि आदामाने पहिल्यांदाच हे लॉन्च केलेलं आहे. हे दाणेदार स्वरूपातलं फॉर्म्युलेशन आहे, त्यामुळे हाताळायला तुम्हाला सोपं आहे आणि निमॅटोड विरुद्ध म्हणजे गाठ तयार करणारे जे निमॅटोड आहे त्याच्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. माणसाला आणि पर्यावरणाला अतिशय सुरक्षित आहे आणि जास्त काळ सूत्रकृमी म्हणजेच निमॅटोड पासून तुम्हाला तुमच्या झाडांचं रक्षण हे करू शकतं. तर असं हे निमिट्स, विविध गुणांनी संपन्न असं निमिट्स तुमच्यासाठी आदामा घेऊन आलेला आहे. तर आता ह्याचं काम कसं करतं, तर बऱ्याच वेळेला ह्याची मोड ऑफ ऍक्शन काय आहे असं विचारलं जातं. तर निमिट्सची मोड ऑफ ऍक्शन ही अशी आहे की याच्यामध्ये इररिव्हर्सिबल पॅरालिसिस होतं. म्हणजे कधीही न बरा होणारा पॅरालिसिस हा रोग त्या निमॅटोडला होतो आणि तो निमॅटोड त्याच्या स्टायलेट्स मधून अन्नद्रव्य घेऊ शकत नाही आणि 48 तासांमध्ये तो मरून जातो. आणि मेलेला निमॅटोड हा रॉड सारखा म्हणजे सरळ रेषेमध्ये आपल्याला मायक्रोस्कोपच्या खाली दिसू शकतो. ते निमॅटोड हे मेलेले असतात आणि जिवंत निमॅटोड हे हालचाल करत असतात आणि ते एस शेप आकाराचे किंवा 8 सारखे अशी वळवळ करणारे निमॅटोड असतात. तर हा झाला त्याचा कार्य करण्याचा प्रकार. त्यानंतर याला वापरायचं कसं, तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की आपल्याला हे ड्रिपरच्या खाली याचा वापर करायचा आहे. तुमच्या जर झाडाला
2 लॅटरल असतील तर तिथं 4 ड्रिपर असतील, 1 लॅटरल असेल तर तिथं 2 ड्रिपर असतील. तर याचा वापर 10 ग्रॅम प्रति ड्रिपर तुम्हाला करायचा आहे. ड्रिपरच्या खाली 1 फूट व्यास म्हणजे डायमीटरचा तुम्हाला सर्कल बनवायचंय. त्या सर्कल मधून 5 सेंटीमीटर माती ही तुम्हाला बाजूला करायची आहे आणि त्या सर्कलमध्ये 10 ग्रॅम हे दाणेदार स्वरूपातलं निमिट्स पूर्णपणे पसरून तुम्हाला टाकायचे आहे. तर अशा प्रकारे अतिशय सोपी पद्धत निमिट्स वापरण्याची आहे. आता ड्रिपरच्या खालीच आपल्याला का करायचं ऍप्लिकेशन? कारण ड्रिपरच्या खाली ओलावा असतो, ड्रिपरच्या खालीच तुमची खादाड मुळे असते आणि ड्रिपरच्या खालीच तुम्ही त्याला खाद्य देत असता, वॉटर सोल्युबल फर्टिलायझर त्याच्यामधून जात असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याला झाडाला उपलब्ध व्हायला पाहिजेत आणि सहजरित्या झाड निमॅटोड फ्री मुळांद्वारे या सगळ्या खाद्याचा अपटेक केला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला टार्गेटेड ऍप्लिकेशन म्हणजेच आपल्याला ड्रिपर खाली जिथं नुकसान होत आहे तिथंच आपण निमिट्सचा वापर करणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ड्रिपरच्या खाली निमिट्सचं ऍप्लिकेशन करायचंय. आता याचे ऍप्लिकेशन कधी करायचं? तर ज्या वेळेला तुम्ही बहार घेण्याचं ठरवता त्यावेळेला जे पहिलं पाणी असतं त्यावेळेला पहिला डोस द्यायचा आहे आणि दुसरा डोस हा तुम्ही स्टोरेज स्टेज मध्ये देऊ शकता ज्या वेळेला हार्वेस्टिंग होऊन जातं. म्हणजे पहिले 6 महिने उलटून गेलेले असतात आणि पुढचे 5 ते 6 महिने अजून अवकाश असतो त्याला फ्लॉवरिंग येण्यासाठी. तर त्यामध्ये तुम्ही हार्वेस्टिंग नंतरही एक ऍप्लिकेशन करू शकता. जर तुमच्या बागेमध्ये जास्त निमॅटोडचं प्रमाण आहे तर माझं सजेशन तुम्हाला हे राहील की तुम्ही दुसरं ऍप्लिकेशन पहिली काही 2-3 वर्ष हे निश्चित करा, जेणेकरून डाळिंबातला निमॅटोडचं पॉप्युलेशन तुमच्या हे कमी कमी होत जाईल आणि नंतर कदाचित तुम्ही एका ऍप्लिकेशन वरती तुम्ही बहार हा घेऊ शकता. आता ऍप्लिकेशन केल्यानंतर होतं काय? तर आपल्या ड्रिपर खालची जी मुळी आहे, पांढरी मुळी, ही खूप चांगल्या प्रकारे चालू होते. या फोटोग्राफ मध्ये तुम्ही बघू शकत असाल डाव्या साईडला ही खूप चांगल्या प्रकारची व्हाईट मुळी ही डेव्हलप झालेली आहे. ते जिथं औषध नाही टाकलेलं तिथं ही मुळी खुंटलेली आहे, तिथं पांढरी मुळी सुटलेली नाही आहे. तोच दुसरा फोटोग्राफ निमिट्सचे रूट्स जे आहेत ते अतिशय चांगले वाढलेले आहेत आणि औषध न टाकलेल्या ठिकाणी म्हणजेच अनट्रीटेडच्या इथं मुळी ही खुंटलेल्या अवस्थेमध्ये आहे. आता आमचे काही इंटरनल प्रयोग होत असतात आणि मागच्या जवळपास 2012 पासून मी निमिट्स हे प्रॉडक्ट हँडल करत आहे आणि ह्या प्रयोगांमधून काही मल्टी लोकेशन ट्रायल ज्याला म्हणतो आम्ही, या अंतर्गत प्रयोगांमधून आम्हाला काही निष्कर्ष समोर आले. तर तुम्ही बघू शकता की पहिला अनट्रीटेड आणि निमिट्स, तर पहिल्या प्रयोगामध्ये 537 किलो 40 झाडांमधून आम्हाला माल निघाला. तर दुसरा निमिट्स मध्ये 733 किलो माल निघाला. दुसऱ्या प्रयोगामध्ये 546 40 झाडांमधून, तर 675 निमिट्स मध्ये 40 झाडांमधून आणि तिसऱ्या प्रयोगामध्ये 748 औषध न टाकलेल्या 40 झाडांमधून, तर निमिट्स मध्ये 889 किलो माल हा 40 झाडांमधून निघालेला आहे. तर जर तुम्ही ऍप्लिकेशन वेळेवर कराल आणि सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही ऍप्लिकेशन करत जाल तर तुमच्या झाडांची ही ताकद वाढत जाते, मुळी ही खूप चांगली तयार होते, ज्याच्यामध्ये गाठी नसतात, अपटेक चांगला होतो आणि झाड तुम्हाला चांगलं परिणाम देतं आणि झाड तुम्हाला चांगलं माल देतं. आता हे काही फोटोग्राफ आहेत, ह्याच्यामध्ये ए ग्रेड, बी ग्रेड आणि सी ग्रेड मध्ये आम्ही काही फळांची वर्गवारी केली होती. तर यात तुम्ही बघाल की ह्या प्रयोगांमध्ये ए ग्रेड फळांची संख्या ही जास्त आहे तुलनेमध्ये बी ग्रेडच्या आणि तुलनेमध्ये सी ग्रेडच्या. तर याचाच अर्थ काय की ज्या वेळेला आपण निमिट्सचे ऍप्लिकेशन करतो त्यावेळेला ए ग्रेड फळांची संख्या ही जास्त येते औषध न टाकलेल्या झाडांपेक्षा आणि ए ग्रेडची फळं ही आपल्याला खूप चांगला रेट देतात आणि त्याचा फायदा तुम्हाला निश्चितच होतो. आता हे काही फोटोग्राफ आहेत, याच्यामध्ये अनट्रीटेड मध्ये तुम्ही बघताय की झाडांवरची फळं ही अनइव्हन सेटिंग झालेली आहेत. काही फळं ही मोठी आहेत, काही फळं ही बारीक आहेत. हे परत अनट्रीटेडचा फोटो आहे, म्हणजे औषध न टाकलेल्या झाडांचा फोटोग्राफ. आणि हे निमिट्स मध्ये बघाल तुम्ही, निमिट्स मध्ये एक सारखी फळंचं सेटिंग झालेलं आहे आणि एक सारखा फळांचा साईज आहे, म्हणजे झाडावरचं प्रत्येक फळ हे एकसारखं पोचलेलं आहे. हा अजून एक फोटोग्राफ निमिट्सचा. हा अजून एक फोटोग्राफ. तर अशा प्रकारे जर निमिट्स तुम्ही एकदा ऍप्लिकेशन कराल 0 डेला म्हणजेच पहिल्या पाण्याबरोबर, तर निमिट्स
डाळिंबाच्या प्रत्येक स्टेजवरती तुम्हाला फायदा देऊन जातं. त्याच्यामध्ये डिफॉलिएशन स्टेज पासून ज्यावेळेला तुम्ही ऍप्लिकेशन कराल तुम्हाला फायदा व्हेजिटेटिव्ह स्टेजमध्ये मिळतो. त्यानंतर तुमचा फ्लावरिंग स्टेजमध्ये त्याचा फायदा मिळतो. त्यानंतर फ्रूट डेव्हलपमेंट स्टेजमध्ये फायदा मिळतो आणि ग्रोथ स्टेज पर्यंत सुद्धा तुम्हाला निमिटचा फायदा मिळतो. कारण प्रत्येक स्टेजमध्ये कन्वर्ट होत असताना निमॅटोड फ्री मुळी पहिल्यांदाच तयार झाल्यामुळं झाडानं अपटेक चांगला केला आणि प्रत्येक स्टेज एकमेकाला इंटरलिंक असल्या कारणामुळं तुम्हाला शेवटी त्याचा फायदा हा खूप चांगल्या स्वरूपात मिळाला. तर अशा प्रकारे निमिट्स तुम्ही डाळिंबामध्ये वापरू शकता. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, याचा जो डोस आहे म्हणजे मात्रा 10 ग्रॅम प्रति ड्रिपर तुम्हाला वापरायची आहे. आणि वापरण्याची वेळ काय आहे तर पहिल्या पाण्यानंतर साधारणपणे 15 दिवसाच्या आत तुम्ही प्रत्येक ड्रिपरच्या खाली वापरू शकता. आणि वापरण्याची पद्धत जसं मी तुम्हाला आधी व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे तशा पद्धतीने तुम्हाला वापरायचंय. आणि ते वापरण्यासाठी आपल्याला प्रति ड्रिपर याचा आपल्याला वापर करायचा आहे. आणि हे निमिट्स तुम्हाला मिळेल कुठे हा अजून एक प्रश्न कदाचित असू शकतो. तर तुम्ही आदामाचं रिच ऍप्लिकेशन फार्मर ऍप्लिकेशन डाउनलोड करा तुमच्या मोबाईलमध्ये आणि जाणून घ्या तुमच्या जवळ कोणता आदामाचा ऑथराइज्ड डीलर आहे. तर हे तुम्हाला तुमच्या आदामाच्या रिच ऍप मधून मिळू शकतं. तर आजच गुगल प्ले स्टोअर वरून तुम्ही त्याला डाउनलोड करा आणि तुमच्या मोबाईलमध्ये त्याला संग्रहित करा. धन्यवाद. मी पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार मानतो. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट्स बॉक्स मध्ये टाका. त्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला निश्चितच देऊ. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि विनंती करतो की या कोरोनाच्या पॅन्डेमिक मध्ये तुम्ही सगळेजण सेफ राहा, आनंदी राहा आणि हेल्दी राहा. थँक्यू व्हेरी मच.